बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अगदी काहीच मिनिटांपूर्वी मी मुंबई तक या वाहिनीवर, वृत्तवाहिनीवर एक मुलाखत पाहिली. या मुलाखतीमध्ये साहिल जोशींच्या या मुलाखतीमध्ये माजी न्यायमूर्ती धर्माधिकारी यांना बोलवण्यात आलं होतं, आमंत्रित करण्यात आलं होतं. माजी न्यायमूर्ती धर्माधिकारी साहेबांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या चाललेल्या या राजकीय काथ्याकुटीवर आपलं उत्तम विश्लेषण व्यक्त केलं, आपलं उत्तम मनोगत व्यक्त केलं, आपलं मत व्यक्त केलं. मी तुम्हाला एक गोष्ट जबाबदारीने सांगतो, आजवर गेल्या 1.25 वर्षात, 1.5 वर्षात आजवर पाहिलेल्या साऱ्या मुलाखतींमध्ये आज पाहिलेली मुंबई तक या वाहिनीवरची ही मुलाखत मला विशेष भावली. आजवरच्या याच्यामध्ये मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय, शिवसैनिकांनो, आमच्या बाजूने निर्णय लागावा, शिवसेनेच्या बाजूने निर्णय लागावा ही आपली कधीच अपेक्षा नव्हती. आमची अपेक्षा साधी सोपी आहे की सत्याच्या बाजूने निर्णय लागावा. मग सत्य जिकडे कुठे असेल त्याच्या बाजूने निर्णय लागावा. आम्ही कधीच म्हटलं नाही आमच्या बाजूने. आजच्या ह्या मुलाखतीमध्ये माजी न्यायमूर्ती धर्माधिकारी साहेबांनी कुठेही कुठल्याही राजकीय पक्षाचं नावही घेतलं नाही, ना नेत्याचं नाव घेतलं, ना कुठल्याही माणसाचं वैयक्तिक नाव घेतलं नाही. पण त्यात त्यांनी कोर्टाची भूमिका, विधानसभेच्या अध्यक्षांची भूमिका असेल, या सगळ्यांची भूमिका कशी असली पाहिजे, कायदा काय सांगतो, संविधान काय सांगतं, या साऱ्या गोष्टी आहे तशा सांगण्याचा प्रयत्न केलाय. या संपूर्ण मुलाखतीत एक बाब उल्लेखनीय आहे की संपूर्ण मुलाखतीत साहिल देसाई असेल किंवा त्यांच्या कलिग असतील, या दोघांनीही या साहेबांना म्हणजे धर्माधिकारी साहेबांना कुठेही इंटरप्ट केलं नाही, कुठेही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. कारण जो फ्लो त्यांनी पकडला होता त्या फ्लो मध्ये महाराष्ट्राच्या जनतेसमोर जी योग्य माहिती जायला हवी, 56 मिनिटांचा जवळपास हा व्हिडिओ होता, या 56 मिनिटांमध्ये जी योग्य माहिती जायला हवी होती ती आहे तशी पोहोचावी, त्यात कुठेही इंटरप्ट करून त्यांचा तो फ्लो तोडण्याचं त्यांनी ते पातक लावून घेतलं नाही. याबद्दल साहिल देसाई असतील, मुंबई तक असेल, या वाहिनीचे मला खरंच एक आभार मानायचे आणि मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करायचा आहे. मी समस्त शिवसैनिकांना आव्हान करतो, तुम्ही वेळ काढा आणि 56 मिनिटांची मुलाखत नक्की पहा. मुंबई तक या वाहिनीवर जाऊन तुम्ही नक्की पहा. ही मुलाखत तुम्ही मिस करू नका. त्यातले काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतच आहे. त्यातले काही विशिष्ट मुद्दे जे मला पटले आणि मला वाटलं मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन यावे, ते फटाफट तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतो, कुठलाही वेळ न दवडता. कारण मुद्दे भरपूर आहेत आणि या मुद्द्यांमध्ये हा व्हिडिओ मोठा होणे ही माझी अपेक्षा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, इथे माजी न्यायाधीशांनी सांगितलं की हे प्रकरण तुम्ही आताचं 4-5 महिन्यांचं पकडू नका. 2022 पासूनचं हे प्रकरण आहे असं कन्सिडर करा, कारण केस तेव्हापासून सुरू झालेली आहे. आता 11 मेला जो निकाल लागला तिथपासून याची सुरुवात करू नका. अध्यक्षांना कळायला हवं की हे प्रकरण फार जुनं आहे. त्यांनी अध्यक्षांना कुठेही नाव न घेता संपूर्ण मुलाखतीत बघा कशा प्रकारे काय गोष्टी, काय सल्ले दिलेत, तुम्ही नक्की ऐका. नरहरी झिरवळांनी ज्यावेळेस वेळ वाढवून दिली नाही म्हणून हे जेव्हा न्यायालयात गेले, नरहरी झिरवळांच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करण्यात आला कोर्टाकडनं, पण ज्यावेळेस वाढवून दिलेल्या वेळेमध्ये सरकार पाडण्यात आली आणि नवीन अध्यक्ष निवडून नवीन सरकार स्थापन करण्यात आलं, त्यात मात्र कोर्टाने हस्तक्षेप केला नाही. याच्यावर देखील त्यांनी बोट ठेवलेलं आहे. आता पुढे काय सांगितलंय, कलम 102, 191 हे अधिकार कोणाचे, कोणते अधिकार म्हणजे घटनेमध्ये कोणाचे अधिकार काय आहेत, म्हणजे ट्रायब्युनल आपण जे म्हणतो, जसं विधानसभेचे अध्यक्ष असतील, सुप्रीम कोर्ट असेल, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असतील किंवा राज्यपाल असतील, यांचे अधिकार, कशाचे अधिकार कुणाला आहेत आणि कुठले कुठले अधिकार देऊ केलेत, हे सारं त्यांनी 102 आणि 191 समजून सांगितलं. कोर्टाने वेळ बंधनकारक आता करायला हवी, कारण तशी राजकीय परिस्थिती दिसते, तशी महाराष्ट्राची परिस्थिती दिसते. वेळ बंधनकारक म्हणजे जो रिझनेबल टाइम आहे त्याला आता कुठेतरी कात्री लावायला सुरुवात करायला हवी, असं देखील त्यांनी सांगितलं. आणि हे सगळं सांगत असताना त्यांनी घटनेच्या कलमांचे आधार देखील दिलेले आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, ते जेव्हा विधानसभेच्या अध्यक्षांबद्दल बोलले, त्यांनी एक गोष्ट त्यांना सांगितली, कारण महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष वारंवार एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करतायत की माझ्यावर दबाव असू शकत नाही आणि मला असं मर्यादा घालू शकत नाहीत कोर्ट. त्याच्यावर माजी न्यायमूर्तींनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही अंतिम आहात, तुम्ही अंतिम नाही आहात, तुमचा शब्द देखील अंतिम नाही आहे. तुम्ही फक्त ती परिस्थिती समजून घ्यायची, निवाडा करायचा आहे. न्याय झालाय की नाही झालाय हे सर्वोच्च न्यायालय ठरवणार, जर तशा प्रकारची याचिका सर्वोच्च न्यायालयात आली तर. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे सर्वोच्च हा शब्द लागतो आणि सर्वोच्च या शब्दामध्ये सर्व काही आलं. तुमच्या पुढे सर्वोच्च लागत नाही, राज्यपालांच्या पुढे सर्वोच्च लागत नाही, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या पुढे सर्वोच्च लागत नाही. सर्वोच्च हा शब्द सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे, सुप्रीम हा शब्द तिथेच फक्त लागतो. आणि जर मी न्याय निवाडा केला तर माझ्या पक्षाचं काय होणार, माझ्या स्वतःच्या राजकीय करिअरचं काय होणार, या विचारांमध्ये जायचं नसतं. आणि तसं असेल तर ते लोकशाहीला अभिप्रेत देखील नाही, हे देखील त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. आता बघा, नार्वेकर कधीही टाइम कमिट करत नव्हते आणि मला टाइम लिमिट घालणं हे कायद्यात नाही, हे त्यांनी वारंवार सांगायचा प्रयत्न केलाय. त्यामुळे सुप्रीम
कोर्ट तुम्ही सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर त्यांना काही सूचना केलेल्या आहेत मागच्या सुनावणीमध्ये, तुम्ही लांबलचक सुनावणी करू शकत नाही, तुम्हाला ऍडमिटेड फॅक्ट्सवरच सुनावणी करायची आहे. ऍडमिटेड फॅक्ट्स म्हणजे काय असतं, ज्या गोष्टी ऑलरेडी ऍडमिटेड झालेल्या आहेत त्या निर्णयामध्ये 145 पानांमध्ये काही गोष्टी ऑलरेडी ठरलेल्या आहेत, त्याच्यावरच तुम्हाला सुनावणी करायची. लांबलचक सुनावणी तुम्ही घेऊ शकत नाहीत. 145 पानांमध्ये निर्णय सुस्पष्ट आहे, तुम्हाला फक्त अंतिम निर्णय घेऊन हे केस संपवून टाकायचे आहे, हे देखील त्यांनी सांगितलं. 18 मार्च 2020ला त्यांनी एक उदाहरण दिलं ज्या मणिपूर केसचं. एनडीए सरकार आलं होतं मणिपूरमध्ये आणि काँग्रेसच्या एका आमदाराने काहीतरी पक्षांतरबंदी म्हणजे राजीनामा न देताच सरकारमध्ये सामील झाला होता आणि त्याला मला वाटतं मंत्रिपद वगैरे पण दिलं होतं. जवळपास बराच काळ ही केस चालली. हायकोर्टाने सर्वप्रथम ही केस घ्यायला नकार दिला. विधानसभेचे अध्यक्ष ही केस चालवतच नव्हते. जवळपास 8 ते 9 महिने संपले होते. ते म्हणाले सुप्रीम कोर्टामध्ये जा. हायकोर्ट म्हणाला अशा केसेस पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टामध्ये. शेवटी सुप्रीम कोर्टाने ही केस स्वतःकडे घेतली, मुदत दिली 4 आठवड्यांची, त्यानंतर वाढीव मुदत देखील देण्यात आली आणि अखेरीस त्यांनी निर्णय देऊन टाकला. म्हणाले आता हा निर्णय आम्हाला देणं बंधनकारक आहे, कारण विधानसभेचे अध्यक्ष याच्यावर वेळेत निर्णय देत नव्हते. मग मणिपूरच्या केसमध्ये विधानसभेच्या अध्यक्षांच्या वर जाऊन सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि सरकार रद्दबातल देखील केलेली आहेत. आता बघा पुढे सांगतो, प्रकरणांचं गांभीर्य पाहून अशी प्रकरणे ताबडतोब निकाली लागली पाहिजेत, याचा देखील मला वाटतं संविधानाचा त्यांनी एक दाखला दिलेला आहे. कारण ह्या प्रकरणांवर देशाची प्रतिमा जगात मलिन होत असते. आपण या जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही आहोत. हा जो आपण टेंभा मिरवतो ना, हा आपण मिरवू शकणार नाही फार काळ जर ह्या अशा प्रकारची प्रकरणं चालू राहिली तर. विधानसभा अध्यक्ष हे अर्ध न्यायालय आहे, एक प्रकारचं प्राधिकरण आहे, जे आपण ट्रायब्युनल म्हणतो त्या गोष्टीचा त्यांनी इथे उल्लेख केलाय, जे स्वतंत्र आहे. पण स्वतंत्र याचा अर्थ अनिर्बंधित अधिकार असं नाही. आता ही गोष्ट कोण सांगतायत? माजी न्यायाधीश सांगतायत. ते म्हणतात अनिर्बंधित अधिकार नाहीत, स्वैर नाही, तुमचे अधिकार स्वैर नाहीत. कलम 226, कलम 227 आणि अनुच्छेद 32 हे सांगतात की सर्वोच्च न्यायालय हे अंतिम आहे. लक्षात घ्या, सर्वोच्च म्हणजे माजी न्यायमूर्ती काय सांगतायत, आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तुम्हाला बंधनकारक आहेत. अपवादात्मक परिस्थितीत वेळ वाढवून घ्यावा, पण तो वेळ काढूपणा नसावा. नोट करा ही गोष्ट. कोर्टाला कळतं जेव्हा तुम्ही वेळ काढूपणा करता, तेव्हा कोर्टाला हे सारं कळत असतं. आता पुढची गोष्ट आहे का त्यांनी नेमकं काय सांगितलं. बरं, कोर्टाला कळतं म्हणजे कोर्ट पाहतं बरं, या सगळ्या गोष्टी बारकाईने पाहत असतं. यांनी पुढे सांगितलंय, मुळात कुठला एक गट आलाय, कुठला गट गेलाय, एक पक्ष आला, एक पक्ष गेला, किंवा कुठला पक्ष सत्तेमध्ये आहे हे महत्वाचं नाही. सरकार कोणाचं आहे हे देखील महत्वाचं नाही. महत्वाचं आहे ते संविधान. बघा लक्षात घ्या, महत्वाचं आहे ते संविधान. ज्या गोष्टी घडत आहेत त्या संविधानाला अनुसरून आहेत का. स्पीकर हा रोल याचा पुनर्विचार करण्याची आता वेळ आली आहे. स्पीकरला खरंच काही अधिकार जे देण्यात आलेत त्यावेळेसच्या परिस्थितीप्रमाणे देण्यात आलेत, त्याच्यावर आता पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. जेव्हा 2017 पासून, कारण बघा त्यांनी त्याचा रेफरन्स काय दिलाय, 2017 पासून देशाच्या विविध विधानसभांच्या अध्यक्षांकडे जवळपास 13 याचिका आल्या अपात्रतेच्या संदर्भात, पण त्याच्यावर अजून देखील निर्णय झालेले नाहीत. 2017 पासून 13 याचिका, मग त्यात राजस्थान, गोवा, मणिपूर अशी उदाहरणं देण्यात आली. त्यात जवळपास 2-2 वर्ष लागली. संविधानाचा 226, 227 आणि अनुच्छेद 32 आपले ह्याचा दाखला देताना त्यांनी सांगितलं की आपल्या मूलभूत अधिकारांचं जर हनन होत असेल, मग ते विधानसभेचे अध्यक्ष असतील, विधानसभेचे अध्यक्ष असतील, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल किंवा राज्यपाल असतील, या तिघांकडनं जरी हनन होत असेल तर सर्वोच्च न्यायालयात तुम्ही त्याच्या विरोधात दाद मागू शकता. कारण हे तिघेही सर्वोच्च न्यायालय नाहीत, हे अर्ध न्यायाधिकरण प्राधिकरण आहे, अर्ध न्यायाधीश. त्याच्यानंतर यांच्या विरोधात तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता आणि सुप्रीम कोर्ट यांना कालमर्यादा घालून देऊ शकतो. सुप्रीम कोर्टाला तो अधिकार आहे आणि सुप्रीम कोर्टाला हा अधिकार संविधानाने दिला गेलेला आहे. 142 सांगतं संविधान त्याला अधिकार देऊ करतंय आणि सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे. त्यांनी पुन्हा काही कायदे सांगितले इथे. आज ही परिस्थिती विरोधकांवर आहे, उद्या ही परिस्थिती सत्ताधाऱ्यांवर येईल. मग त्यावेळेस आज कोण सत्तेत, आज कोण विरोधात हे प्रश्न नाहीत.
आपल्याला या सगळ्यांच्या पलीकडे पाहायला लागेल. उद्या ही परिस्थिती तुमच्यावर येऊ शकते आणि आज ज्याच्यावर हा अन्याय घडतोय तो जर उद्या बदला घेण्याच्या भूमिकेत आला तर हे असंच चालू राहील. कारण शेवटी सत्तांचा, सरकारांचा, संस्थांचा गैरवापर कसा करावा याचं उत्तम ट्रेनिंग तुम्ही आजच्या विरोधकांना देत आहात. कारण आजपर्यंत देशामध्ये असं कधी घडलं नव्हतं. देशाच्या 75 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरच्या कारकिर्दीत असला घाणेरडा प्रकार आजवर घडला नव्हता जो आता घडतोय, ज्याच्यामुळे भविष्यात सारीच माणसं, सारेच पक्ष हे अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करायला मागे पुढे पाहणार नाहीत. कारण त्यांना माहिती आहे सुप्रीम कोर्टात जर काहीच घडत नसेल तर भविष्यात लोकशाही संपेल. कारण आज जे भोगत आहेत ते बदला नक्की घेतील. रिझनेबल वेळ ही सदनाच्या वेळेच्या 5% पेक्षा अधिक नसावी. म्हणजे सदनाचं कामकाज हे 5 वर्षांचं असतं, त्याचा 5%चा कालावधी हा 3 महिन्यांचा असतो आणि 3 महिन्यांपेक्षा जास्त रिझनेबल टाइम नसावा, हे देखील त्यांनी इथे नमूद केलं. म्हणजे हे माजी न्यायमूर्ती सांगतायत. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण स्वतःकडे घ्यायला खरं तर हवं होतं. कारण देर इज नो प्रूफ ऑफ मर्जर, देर इज नो प्रूफ ऑफ मर्जर. मग शेड्यूल 10चा जागेवर भंग झालाय हे जागेवर सिद्ध होत होतं. आज कोर्टाने दिलेली वेळेचा गैरवापर केला गेलाय. म्हणजे कोर्टाने त्यावेळेस जी वेळ वाढवून दिली, नरहरी झिरवळांवर जो त्यांनी रोख आणला, नरहरी झिरवळांच्या निर्णयाला त्यांनी तिथे काट मारली, तिथेच त्याचा गैरवापर झाला. कोर्ट म्हणाले पायंडा पडू नये म्हणून आधी तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे जा. ज्यावेळेस शिवसेनेची केस शिवसेना म्हणत होती कोर्टाने तुमच्याकडे येऊन द्यावी, पण कोर्ट म्हणाला हा पायंडा पडेल आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडे किंवा राज्यपालांकडे किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे लोक जाणारच नाहीत. पण तोच पायंडा तुम्ही आणखी एक पक्ष फोडून पाडण्यात आला. म्हणजे शिवसेनेची केस नीट हाताळली गेली असती तर कदाचित राष्ट्रवादी फुटली नसती. त्यामुळे असा पायंडा पुढे पाडण्यात आलाय खरं पक्ष बघायला गेलं तर. आणि 1 वर्षापेक्षा जास्त काळ जाऊ नये असं आपल्याला वाटत होतं. 1 वर्षापेक्षा म्हणण्यापेक्षा आतापर्यंत झालेल्या केसेसमध्ये ज्या ज्या अपात्रतेच्या केसेस आहेत सगळ्या केसेसमध्ये 1 वर्षापेक्षाचा जास्त काळ लागलाय. हा देखील एक पायंडा पडण्यात आलाय, हे देखील माजी न्यायमूर्तींनी ते स्पष्ट केलं. सुप्रीम कोर्ट म्हणतंय पार्लमेंटला किंवा सजेस्ट करतंय की आता तुम्ही ठरवा. कारण पार्लमेंट ही सर्वोच्च आहे बघायला गेलं तर. कारण पार्लमेंट हे कायदे मंडळ आहे, पार्लमेंटमध्ये कायदे बनतात. घटनेत देखील दुरुस्ती करण्याचा अधिकार हा फक्त पार्लमेंटला आहे आणि राष्ट्रपतींना आहे. पार्लमेंट ज्यावेळेस घटनेमध्ये दुरुस्ती करतं, जर कायद्यात त्याचं रूपांतर करतं, मग वरचं सभागृह असेल, राज्यसभा असेल, खालचं असेल, लोकसभा असेल, या दोनही सभागृहांमध्ये ज्यावेळेस कायदा बनतो त्याचं पालन सुप्रीम कोर्ट करवून घेत असतं. मग सुप्रीम कोर्ट इथे पार्लमेंटला एक सजेशन करतं आणि सुप्रीम कोर्टाचं सजेशन म्हणजे तुम्ही समजू शकता काय लेवलचं सजेशन असेल ते. सुप्रीम कोर्ट सजेस्ट करतंय की आता तुम्ही ठरवा की खरंच यांचे अधिकार हे अनिर्बंधित ठेवावेत का. म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि राज्यपाल, कारण ह्यांच्याकडून तशा प्रकारची कामं आपल्याला होताना दिसत नाही. तशा प्रकारचं स्वातंत्र्य त्यांना जे दिलंय त्या स्वातंत्र्याचा ते गैरवापर करतात हेच दिसून येतंय. विधानसभेचे अध्यक्ष ज्या आमदारांवर निर्णय घ्यावा, विधानसभेच्या अध्यक्षांनी फक्त आमदारांवरच निर्णय घ्यावा अशा प्रकारचं ते सांगायचा प्रयत्न करत होते. तुम्ही पक्ष कोणाचा वगैरे या भानगडीत तुम्ही पडता कामा नये. पण त्यानंतर मला वाटतं साहिल जोशींनी सांगितलं की आपल्याकडे तशी परिस्थिती वेगळी आहे. इथे आमदार फक्त अपात्रतेच्या ह्याच्यात नाही आहेत, ते पक्षावर दावा ठोकतायत. त्यावर देखील माजी न्यायमूर्तींनी सांगितलं की तत्कालीन परिस्थितीवर ह्याचा निर्णय व्हावा. त्या काळात काय घडत होतं, त्या काळात पक्ष कुणाकडे होता, त्यावेळेस काय चाललं होतं त्याच्यावरच या निर्णयाचं सेंट्रल असावं किंवा केंद्रबिंदू असावा. कलम 142 प्रमाणे हे प्रकरण न्यायालय स्वतःकडे घेऊ शकतं. न्यायालयाकडे तो अधिकार आहे आणि तशी परिस्थिती होऊ देऊ नये ही या आताच्या सरकारकडे त्यांची मागणी असेल. म्हणजे तुमची नाचक्की आहे तशी परिस्थिती जर तुम्ही आणलीच स्वतःवर तर, किंवा विधानसभेच्या अध्यक्षांची नाचक्की म्हणावी लागेल. जे पक्ष कोर्टामध्ये जात असतात 2 पक्षांपैकी बघा, ज्याच्याकडे जो जास्त घाई करत असतो त्याच्यावर सर्वात जास्त अन्याय झालेला असतो. आतापर्यंतचं हे एक निरीक्षण आहे. आणि जो पक्ष वेळकाढूपणा करत असतो तो डोकं लावायचा प्रयत्न करत असतो. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा अंतिम आहे, त्यामुळे तो विधानसभेचे अध्यक्ष या सर्वांनी तो पाळला गेला पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालय जर सांगतंय की तुम्ही ह्या प्रकरणाला वेळीत निकाली काढा, याचा अर्थ तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करू शकत नाहीत. वारंवार वेगवेगळ्या टिप्पण्या करतायत तुम्ही म्हणतायत की
बघा, सर्वोच्च न्यायालय शेवटी पुरेशी एक संधी देत असतं, कारण ते मर्यादांमध्ये राहत असतं, मर्यादांचं पालन करत असतं. मर्यादांच्या बाहेर सर्वोच्च न्यायालय जात नाही. त्या मर्यादा संविधानाने घातलेल्या मर्यादा असतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचा अपमान दिसून आला तर सर्वोच्च न्यायालय मात्र 142चा वापर करतं. विधानसभाच्या अध्यक्षांनी मुलाखती देत फिरू नये, कारण हा जो वेळ आहे, ह्या वेळामध्ये तुम्ही खरं तर हे प्रकरण निकाली लावावं. मीडियामध्ये जास्तीत जास्त जाऊन तुम्ही या प्रकरणाचं गांभीर्यच कमी करतायत लोकांच्या नजरेमध्ये, अशी देखील टिप्पणी त्यांनी केली. आम्ही आमच्याकडे निर्णय घेऊ शकतो. विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात आम्हाला तसं कोर्टाने काही लिखित दिलं नाही. म्हणजे कोर्ट जेव्हा म्हणाला आम्ही आमच्याकडे अधिकार घेऊ शकतो, तसं काही लिखित दिलं नाही किंवा आमच्यावर जे ताशेरे ओढले की आमच्याकडे अधिकार आम्ही घेऊ शकतो. आता प्रत्येक वेळी कोर्ट लिखितमध्ये देत नसतं. आता ज्यावेळेस मागच्या वेळेस तुषार मेहतांना सॉलिसिटर जनरलला झाडलं, ते सगळं तसंच्या तसं कोर्टाने लिखितमध्ये टाकलेलं नाही, पण कोर्टाने त्यांचं निरीक्षण नोंदवलं. याचा अर्थ बघा ना, समजने वाले को इशारा काफी म्हणतात ना, हे असं असायला हवं. आता तुम्हाला तेही समजत नसेल तर भविष्यात ज्यावेळेस कोर्ट आपल्या हातात केस घेईल त्यावेळेस मात्र तुमचं सगळं संपलेलं असेल. आता तुम्ही तुमच्याच न्यायव्यवस्थेचा अपमान करत आहात हे देखील माजी न्यायमूर्तींनी सांगितलं. त्यामुळे आता लोक न्यायालयाला न्यायाचं राज्य नाही असं म्हणू लागलेत. आणि खरी गोष्ट आहे, न्यायाचं राज्य आता लोकांच्या नजरेत राहिलेलं नाहीये. पुढच्या तारखेला न्यायालय म्हणजे आता जेव्हाच मला वाटतं 30 ऑक्टोबरला पुढच्या तारखेला न्यायालय कदाचित हे प्रकरण कालमर्यादा घालून देऊन किंवा स्वतःकडे देखील घेऊ शकतं. कारण कोर्टाकडे या ट्रिब्युनलने कोणताच पर्याय ठेवला नाही. राजकीय व्यवस्थेने अशी वेळ आणली आहे. कोर्ट संयमी भाषा करत असतं. आम्ही मर्यादा पाळतो आणि मर्यादेत राहतो, पण मर्यादा या संविधानाच्या असतात. संविधानाने कधीही काय करावे, संविधानाने सगळं सांगून ठेवलंय, कधी काय करावे आणि कधी काय करू नये हे देखील सांगितलंय. लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडू न देणे ही देखील कोर्टाचीच जबाबदारी आहे, न्यायव्यवस्थेची ही जबाबदारी आहे. हा राजकीय प्रश्न पोरखेळाप्रमाणे चाललाय. विधानसभेच्या अध्यक्षांना राजकीय प्रश्न ठरवायचा आहे, पण तो तत्कालीन परिस्थितीवर पक्ष कोणाकडे होता त्यावर ठरवायचा आहे. म्हणजे तुम्ही पक्षच जर ठरवायला गेलात तो तत्कालीन परिस्थितीत पक्ष कुणाकडे होता याच्यावर ठरवा. सध्या पक्ष कुणाकडे, या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही जाऊ नका. आणि तसं असेल तर ते बेकायदेशीर ठरेल. राजेंद्र सिंह राणा हे राजस्थानचं प्रकरण देखील त्यांनी बरेच दाखले दिले या प्रकरणाचे. आणि आमची शिवसेना हा तुमचा बचाव असू शकतो. आमची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे जे म्हणतात शिवसेना म्हणजे माझीच, हा तुमचा बचाव असू शकतो. तुम्हाला विलिनीकरण हेच तुमचं शेवटचं अस्त्र राहील किंवा पर्याय राहील. स्वतःला जर वाचवून घ्यायचं आहे तर मर्जर हा शेवटचा पर्याय तुमच्या सर्वांसमोर असला पाहिजे. आणि त्यानंतर म्हणजे आमची शिवसेना हा तुम्ही कुठेतरी एक बचाव करण्यासाठी म्हणून करू शकता. कुठेतरी वेळ वाढवून घेणं, काहीतरी वेळ दिरंगाई व्हावं याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. पण आमची शिवसेना हा तुमचा अंतिम मुद्दा असू शकत नाही. कारण जर तो तुमचा अंतिम असेल तर तुम्ही तिथेच तुमचा खेळ संपला. कारण अनुच्छेद 10 तुम्हाला स्पष्ट सांगतो, पक्षांतर बंदी कायदा अतिशय स्पष्ट आहे. त्यामुळेच ही सारी दिरंगाई चालली आहे. अनधिकृत वेळ काढून घ्यायचा कार्यक्रम चालू आहे. त्या पक्षाच्या तिकिटावर, ज्या पक्षाच्या तिकिटावर तुम्ही निवडून आले त्या पक्षावरच दावा ठोकताना त्या पक्षाच्या एबी फॉर्मवर ज्या अध्यक्षांनी तुम्हाला एबी फॉर्म देऊ केलाय त्यालाच तुम्ही बाजूला काढताय. तो अध्यक्षच नव्हता वगैरे तुम्ही सांगताय, मग त्याच्याच एबी फॉर्मवर तुम्ही निवडून कसे आलात? एक लक्षात घ्यायला हवं, कोर्ट सगळ्यांच्या वरती आहे. गर्व से कहो हम हिंदू हे या एका वाक्यावर ज्या पक्षात तुम्ही आहात त्या पक्षाच्या सर्वोच्च व्यक्तीचा म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता, याचा देखील त्यांनी उल्लेख केलाय. त्यामुळे तुम्ही न्याय व्यवस्थेच्या वर चालू नका. म्हणजे त्यांचं हे सारे गोष्टी इनडायरेक्टली होत्या एकनाथ शिंदेंना. सर्वोच्च न्यायालयावर शिंतोडे उडवू नका. आणि आपल्या न्यायव्यवस्थेचा तो मान सन्मान जगामध्ये तसाच राहील, ही जबाबदारी देखील तुमची आहे. भारतातल्या लोकांना हे कळायला हवं की इतर देशांमध्ये जे चालू आहे ते आपल्याकडे नाही. म्हणजे आपण लोकशाहीमध्ये राहतो त्यामुळे आपण स्वैर आहोत. हुकुमशाही अजून आपल्याकडे आलेली नाही. पण जशी सध्याची ही वातावरण पाहतात ती परिस्थिती मला दूर दिसत नाही. त्याचं रक्षण, संविधानाचं रक्षण, ज्याने आपल्याला एवढे अमर्यादित अधिकार दिलेत त्याचं रक्षण करणं ही जबाबदारी देखील आपली आहे. संस्थांचा गैरवापर ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. म्हणजे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स वगैरे या सगळ्यांचा त्यांनी उल्लेख केलाय. विधानसभा अध्यक्षांचे कायद्याचे आकलन मला पूर्ण वाटत नाही. बाकी गोष्टींपेक्षा
तुमचे पहिले काम ही केस असली पाहिजे, म्हणजे इतर गोष्टी तुम्ही ज्या प्रायोरिटी देतात त्याच्यापेक्षा ही केस तुमची पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. स्वतःचं राजकीय भवितव्य काय असेल ते पाहू नका. आपला पक्ष भविष्यात आपल्याला ठेवेल का याचा विचार करत बसू नका. मूल्यविरहित लोकशाही सध्या मला दिसते, मूल्यविरहित. आणि ही काही टीव्ही डिबेट नाही, हा काही लाफ्टर शो नाही, स्टँडिंग कॉमेडी नाही. देशाच्या लोकशाहीला संपवण्याचा हा एक प्रयत्न चालू आहे. 2018 ते 2022 मध्ये या गोष्टी वाढल्या आहेत, याच्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. आणि लक्षात घ्या, त्यांनी हेही सांगितलं, म्हणजे मला वाटतं साहिल देसाईंनी सांगितलं की ज्यावेळेस कोर्ट हे सगळे टिप्पण्या करत असतं किंवा कान उघडण्या करत असतं त्यावेळेस लिखित देताना मात्र कोर्ट सौम्य असतं. आणि त्यामुळेच हे भाऊ तोरसेकरांसारखे काही भाजप पोषित पत्रकार म्हणा किंवा या अशा प्रकारचे पत्रकार म्हणतात, विधानसभेच्या अध्यक्षांना जर तुम्ही एखादा लिमिट घालणार तर ते कोर्टावरच उलटेल. म्हणजे इथपर्यंत ह्यांच्या विश्लेषकांची भाषा जाऊ लागली की कोर्टावर प्रकरण उलटेल. जाऊ द्या, त्याच्यात मला एवढं घुसायचं नाही. तर भाऊ तोरसेकर जो कोणी आहे राजकीय, त्याला स्वतःला तो न्यायाधीश समजत असेल तर त्यांना लाख लाख शुभेच्छा त्यासाठी. पण ज्या प्रकारे हे सगळं ह्यांनी समजावून सांगितलंय, तुम्ही सर्वांनी जमल्यास ती मुलाखत पहा, तुम्हाला बारीक कळेल नेमकं त्याच्यात काय घडलंय. महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगले त्याचं तात्पर्य असं की स्पष्ट दिसतंय की हा निकाल 100% जर कोर्टाकडे गेला तर हा शिवसेनेच्या बाजूने लागेल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख होतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे नाव आहे हे देखील निघून जाईल. ते धनुष्यवण पुन्हा आपल्याकडे येईल. शिवसेना नाव सुद्धा पुन्हा आपल्याकडे येईल. यांच्याकडे आमदार खासदार राहतील, त्याचा निर्णय जेव्हा व्हायचा आहे तेव्हा होईल. पण हे नाव चिन्ह हे सारं पुन्हा आपल्याकडे, आणि हे सारे आमदार 40च्या 40 आमदार अपात्र ठरणार. हे सरकार कदाचित पडणार नाही, मला माहित नाही, तोपर्यंत कदाचित निवडणुका देखील लागल्या असतील. पण समजा त्याच्या आधी हे सारं प्रकरण घडलं तर अजित पवारांना घेऊन हे सरकार पुन्हा पुढे चालेल. अजित पवार कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील बनतील, आम्हाला माहित नाही. पण भविष्यात ज्यावेळेस पुन्हा निवडणुका लागतील त्यावेळेस मात्र सरकार आपली असतील, शिवशाहीचं सरकार पुन्हा आलेलं असेल. ही या गोष्टीची तुम्हाला आजच ग्वाही देतो. आणि या सगळ्या गद्दारीचं फलित म्हणून शिवसेना या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली असेल. शिवसेनेत आलेली एक प्रकारची मरगळत झटकण्याचं काम या गद्दारांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे, सगळ्यांना कामाला लावलंय. त्यामुळे शिवसेनेमध्ये अशा प्रकारचं एक इव्होल्युशन घडून येईल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजपर्यंत कधी न पाहिलेले एवढे आमदार शिवसेनेचे आणि एवढे खासदार शिवसेनेचे निवडून गेल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. एवढं ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. जय महाराष्ट्र.